नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण हुतात्मा बाबू गेनू सईद दिनांक 12 डिसेंबर 1930 यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. शेळ्या, मेंढ्या, गुरे राखण करणारा बाबू गेनू. बाबू गेनू यांचे मूळ गाव म्हाळुंगे पडवळ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. त्यांच्या वडिलांचे नाव गेनू कृष्णा सईद, आईचे नाव कोंडाबाई. बाबू गेनू यांना 3 भावंडे होती. एक भीमाजी, 2 कुशाबा, 3 नामाबाई ही बहीण आणि 4 बाबू गेनू. ते शेतकरी कुटुंबातील होते. बाबू गेनू 2 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची आई मुलांना घेऊन मुंबईला आल्या. त्या लोअर परळ 12 नंबरच्या चाळीत राहत. नंतर धाकू प्रभुवाडीतील घोडपदेव येथे चासकर चाळीत राहू लागल्या. पावसाळ्यात त्या शेती करावयास गावी येत. पवार या नातेवाईकांच्या शेळ्या, मेंढ्या व गुरे वळवण्याचे काम बाबू करत असे. त्यांचे प्रल्हाद राऊत व शंकर आवटे हे बाल मित्र होते. ते मुंबईत राहत. गोदीत हमाली करणारा बाबू गेनू. बाबू गेनू गावी असताना ते आपल्या मित्राबरोबर कळंब गावाहून मंचरला जात असताना लष्कराच्या गाड्या चाललेल्या त्यांना दिसल्या. त्या ब्रिटिश गोऱ्या गाडीवाल्याने रस्त्याने जाणाऱ्या 5-6 वाटसरूंना उडवून टाकले. हे पाहून बाबू कळवळले. त्यांना खूप राग आला. त्यांनी टोपीवाल्या साहेबांच्या गाडीवर दगडफेक केली, पण गाड्या लांब निघून गेल्या होत्या. वाटसरूचे कोणाचे पाय तर कोणाचे हात मोडले होते. बाबू गेनू व त्यांच्या मित्रांनी त्यांना मदत केली. या प्रसंगापासून त्यांचा ब्रिटिशांवरील राग वाढला. नंतर ते मुंबईत काँग्रेस पार्टीत सहभागी झाले व पोटासाठी काही वेळ ते गोदीत हमालीचे काम करू लागले. सूतगिरणीत काम करणारे बाबू गेनू 1924-25 च्या दरम्यान बाबू गेनूचे कुटुंब लोअर परेल सोडून घोडपदेवच्या धाकू प्रभूच्या वाडीतील चासकरांच्या चाळीत राहायला आले. बाबू गेनूचा भाऊ कुशाबा हा बीटी मिल म्हणजे आत्ताची फिनिक्स मिल मध्ये बदलीचा कामगार म्हणून काम करत होता. नंतर तेथे नियमित झाल्यावर बाबू गेनूला बदली कामगार म्हणून गिरणीत आपल्याबरोबर कामाला लावले, पण तो नोकरीत रमला नाही. गिरणीत कामगार म्हणून काम करता करता ते महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रेरित झाले व काँग्रेसच्या कार्यालयात एक कार्यकर्ता म्हणून काम करू लागले. त्यांचा स्वयंसेवक क्रमांक 8196 होता. नंतर त्यांनी गिरणीची नोकरी सोडली. सायमन परत जा आंदोलन. सायमन कमिशन 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा
असमाधानकारक होत्या. त्यामुळे जनतेत असंतोष पसरला होता. 1927 सरकारने सायमन कमिशन नियुक्त केली. या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणून राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. बाबू गेनू व त्यांचे पथक सायमन परत जा या आंदोलनामध्ये सामील झाले. सायमन गो बॅक, सायमन परत जा अशा घोषणा त्यांनी दिल्या. त्यावेळी पोलिसांनी लाठीमार केला व त्यात बाबू गेनू यांना अटक झाली. वडाळा मीठ आंदोलन सत्याग्रह. ब्रिटिश सरकारने मिठाचा कायदा देखील रद्द करण्याचा नकार दिला. तसा गांधीजींनी हा कायदा मोडण्यासाठी मिठाचा सत्याग्रह करण्याचे घोषित केले. 12 मार्च 1930 रोजी गांधीजी साबरमती येथून 75 सहकाऱ्याबरोबर चालत निघाले. 6 एप्रिल 1930 रोजी दांडी येथे जाऊन मिठाचा सत्याग्रह केला. त्यानंतर 23 एप्रिलला पेशावर सत्याग्रह झाला. 4 मेला गांधीजींना अटक झाल्यावर धारासणा सत्याग्रह झाला. त्यानंतर 22 मे 1930 रोजी वडाळा मीठ सत्याग्रह झाला. त्यात बाबू गेनू, त्यांचा मित्र प्रल्हाद राऊत व त्याच्यासारख्या बांधवांच्या मदतीने वडाळा मीठ आंदोलनात सहभागी झाले. पोलिसांनी भयंकर लाठीमार केला. घोड्यांच्या पायाखाली सत्याग्रही तुडवले, पण तरीही त्यांनी आंदोलन यशस्वी केले. मिठाच्या ढिगाऱ्यातील मीठ बाबूने उचलले. पोलिसांनी बाबू गेनूला अटक करून येरवडा जेलमध्ये पाठवले. बाकीच्या सत्याग्रहींना वरळीच्या बॅरॅकमध्ये डांबले. हुतात्मा बाबू गेनूचे बलिदान. ब्रिटिशांनी काळबादेवी रोडवरील मुळजी जेटा मार्केटमधील गोदामात मँचेस्टर मिलचे कापड ठेवले होते. ते बाहेर घेऊन जाणार होते. तो दिवस 12 डिसेंबर 1930 सकाळी 11 वाजता न्यू हनुमान गल्लीत भांगवाडी थिएटर समोर परदेशी कापडाने भरलेल्या गाड्या अडवण्यासाठी सत्याग्रही जमले. तेथे भिवा रेवणकर, तुकाराम मोहिते, त्यांचे 6 सहकारी आडवे झाले. पोलिसांनी त्यांना मागे ओढून लॉरी पुढे नेले. तोच बाबू गेनू लॉरी नंबर 7062 च्या समोर आडवे झाले. पोलिसांनी लाठीमार केला व जॉर्ज फ्रेझरने अंगावरून गाडी पुढे नेण्यास सांगितली, पण ड्रायव्हर भारतीय होता. त्याने नकार दिल्यावर त्या इंग्रजाने स्वतः गाडी बाबू गेनूच्या अंगावरून नेली. त्यांना लगेच जीटी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे त्यांचे निधन झाले. त्यावेळी ते अवघे 22 वर्षाचे होते. त्यांची अंत्ययात्रा दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या मांडवी कार्यालयातून निघाली. यात जमनालाल बजाज, लीलावती मुन्शी, पेरिन कॅप्टन जमनादास मेहता, कन्हैयालाल मुन्शी व जमनादास द्वारकादास इत्यादी ज्येष्ठ नेते होते.
बाबू गेनूस, अग्नी, स्नेहलता हजरत या महिला काँग्रेस नेत्याने दिला. आझाद मैदानावर त्यांची शोकसभा झाली. बाबू गेनू अमर रहे. हुतात्मा बाबू गेनू सईद दिनांक 12 डिसेंबर 1930. मातृभूमीची स्वतंत्रता आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरता बलिदान दिलेल्या वीरांना शतशः नमन. बाबू गेनू स्वदेशीसाठी 22व्या वर्षी मरण पत्करणारे क्रांतिकारी युवक होते. हेच म्हाळुंगे पडवळमधील सईदवाडीतील स्वातंत्र्यासाठी स्वदेशीचा नारा देणारे हुतात्मा बाबू गेनू सईद यांचे जन्मघर आहे. महाराष्ट्र शासन हुतात्मा स्मारक, म्हाळुंगे पडवळ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. हुतात्म्याचे नाव हुतात्मा बाबू गेनू उर्फ ग्यानबा सईद. जन्म सन 1908. मृत्यू दिनांक 12 डिसेंबर 1930. यांनी भारताच्या स्वातंत्र्याकरता प्राणाहुती देऊन हुतात्म्य पत्करले. त्यांच्या आणि अज्ञात हुतात्म्यांच्याही स्मृती शतशः प्रणाम. थोर स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा वीर बाबू गेनू सईद यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.